नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा राम राम हरे हरे। तर सर्वप्रथम आपण आज बघणार आहोत विभूती योग। विभूती या शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य आणि भगवंतांचं ऐश्वर्य भगवान स्वतःच सांगणार आहेत। बघा, ऐश्वर्य हा शब्द, भगवान शब्द कसा निर्माण झालाय, भगवान आपण का म्हणतो, तर त्याचे दोन अर्थ आहेत। पहिला अर्थ भग या शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य आणि त्या ऐश्वर्याचंच वर्णन आपण आता या अध्यायामध्ये पाहणार आहोत। आणि भग याचे ऐश्वर्य किती आहे, तर 6 ऐश्वर्य आहेत आणि 6ही ऐश्वर्यानी जे परिपूर्ण आहेत असे भगवान श्री कृष्ण आहेत। कृष्ण म्हणजे सर्वाकर्षक असे ते आहेत, सर्वांना आकर्षून घेणारे आहेत। आता हे त्यांना कोणी त्यांनाही म्हणजे कोणीही त्यांचं षडैश्वर्य पूर्ण भगवान असं कोणी म्हटलं तर पाराशर मुनींनी म्हटलेलं आहे। आणि पाराशर मुनींनी म्हटलंय की जे शक्ती, जे यश, जे संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या 6ही ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत ते भग ऐश्वर्यवान असा त्याचा अर्थ आहे। दुसरा याचा अर्थ असा आहे, भग या शब्दाचा संस्कृत भाषेत योनी हा अर्थ आहे। तर योनीवान याचा अर्थ काय की बीजप्रत पिता एकच आहेत आपल्या सर्वांचे। आणि आपण नेहमी म्हणतो की 84 लाख योनी आहेत। तर या ज्या 84 लाख योनी आहेत तितके देह आहेत आणि तितके जीवात्मे आहेत। तर म्हणून भगवान या योनींनी भगानी युक्त, ऐश्वर्यानी युक्त आणि योनी हा पण अर्थ आहे त्याने पण 84 लाख योनींनी युक्त असे ते भगवान। तर आता आपण हे जो विभूती योग अर्जुन जो प्रश्न विचारतोय, आपल्या मनातलेच प्रश्न आहेत। आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, सगळ्यांची उत्तरं मिळतात असं नाहीये, पण कालोघात भगवंतांच्या कृपेने मिळायला लागतात। तर तो त्याचे प्रश्न विचारतोय आणि भगवान उत्तर देतात, कधी कधी पुन्हा पुन्हा विचारतोय। पण शेवटी तो म्हणतो की आता माझा मोह नष्ट झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली की मी कोण आहे हे मला समजलं। तर म्हणून आपण आज हा अध्याय बघणार आहोत। सर्वप्रथम आता श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया। त्यांचा विग्रह किती सुंदर विग्रह आहे। श्री राधा आणि गोविंद हे आपल्या समोर आहेत, आपण बघतोय समोरच्या स्लाइड मध्ये। स्लाइड वर जाणार आहेत का बाजूला जाणार आहेत? हा, तर त्यांच्या चरणाशी आपण आधी प्रणाम करूया की जेणेकरून आपल्याला ही भक्ती सर्वांना प्राप्त होईल। भक्ती प्राप्त झाली की आयुष्याची इति कर्तव्यता होते। भक्ती म्हणजे भगवंतांचं भजन करायचंय, त्यांची आठवण करायची आहे, ऐकायचंय, त्यांचं कीर्तन करायचंय, आपली सगळी ज्ञानेंद्रिय त्यांच्यासाठी लावायची आहे। बघा, आपली ज्ञानेंद्रिय आता इतकी बाह्य जगामध्ये आपण अडकलेलो आहोत
की त्यांना असंच कोणतरी पाहिजे, इतकं सामर्थ्यवान पाहिजे की त्यांना त्या बाह्य जगातून ओढून त्यांच्याकडे वळवण्यासाठी आपल्याला प्रत्येक इंद्रियातून म्हणून ऐकायचंय, पाहायचंय, त्यांच्या फुलांच्या चरणावर वाहिलेला त्यांचा वास घ्यायचा आहे, स्पर्श त्यांचा मृदू मुला प्रत्येक ठिकाणी ऍक्च्युली तेच आहे. आता प्रत्येक जगामधली प्रत्येक गोष्ट परमात्म्याशिवाय जगात काहीच नाहीये, कारण सर्व काही त्यांच्यापासून बनलेलं आहे. आणि म्हणून ही गोष्ट जाणण्यासाठी हा जो विग्रह आहे समोर, आपण त्यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया की त्यांनी आपल्याला ज्ञान द्यावं, त्यांनी आपल्याला भक्ती द्यावी आणि कसं कर्म केलं पाहिजे ते त्यांनी आपल्याला आपल्या आचरणात ते कसं येईल याच्यासाठी आपण त्यांची प्रार्थना करूया. त्यानंतर श्रील प्रभुपाद. आता कसं आहे, भगवद्गीता संस्कृत मध्ये होती आणि पूर्वीच्या काळी असं नव्हतं की कोणीही वाचू शकत होतं, कोणी अभ्यास करू शकत होतं. प्रत्येकाच्या मनात असेल की मला भगवद्गीता वाचायची आहे, पण हा जो अर्थ आहे, त्याची जी भाषा आहे, तुम्ही कुठलंही शास्त्र शिकता तेव्हा त्याची परिभाषा तुम्हाला आली पाहिजे. जर परिभाषा आली तर तुम्हाला ते शास्त्र समजणार, आणि जर परिभाषा नाही समजली तर काहीही कळणार नाही. मग हे सोप्या भाषेत मांडणं हे किती महत्वाचं आहे, की ते ऐकल्यानंतर समजणं, त्यातला अर्थ उलगडणं हे खूप महत्वाचं आहे. अर्थ उलगडला की आनंद होतो आपल्याला, अरे वा, बऱ्याच गोष्टी मला नवीन कळल्या. म्हणून ते भाषेत मांडणं सोप्या भाषेत ही खूप कठीण गोष्ट आहे. 70व्या वर्षानंतर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, अनोख्या देशात जाऊन राहिले. आता आपल्याला सगळं सगळं वैभव दिसते, आता आपल्याला एवढी मंदिरं दिसत आहेत, पण तेव्हा त्यांच्याकडे काही नव्हतं गुरूंच्या आशीर्वाद आणि कृष्णांच्या कृपेशिवाय. पण त्यांनी तरीही हिंमत त्यांनी सोडली नाही आणि डगमगले नाही, ते एकटे गेले आणि त्यांनी सगळा हा जो सगळा आपण आता बघतोय एवढा प्रपंच मांडलाय. खरा तर प्रपंच म्हणजे इतकी मंदिरं सगळ्यांना वळवत आहेत तिकडे. तर त्या प्रभुपादांनी भक्ती वेदांत भाष्य लिहिलेलं आहे आणि त्याचाच अभ्यास आपण सर्वजण करतो आहोत. पुढची स्लाइड म्हणजे वरची, एकच मिनिट हा. मला जर हा असा उभी उभी आहे का ती, बरं बरं. तर आपण आता बघतो ते हा ठीक आहे ठीक आहे. जगन्नाथ, सुभद्रा आणि बलदेव ह्यांची आपण बघतो, त्यांच्या मूर्ती, त्यांची गोष्ट आहे. पण आता आपल्याकडे वेळ फार कमी असतो, त्या कमी वेळात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. तर जगन्नाथपुरी इथले त्यांचं दर्शन घेतोय. तर जेव्हा जेव्हा दर्शन होईल तेव्हा त्यांना प्रणाम करायचा आहे. बघा, हे जे सर्व आहे, हे सर्व आपल्या जगामधले हे जी शक्ती आहेत किंवा भगवंतांची परमसत्ता आहे, तुम्ही जेव्हा त्यांचं स्मरण करता तेव्हा तुम्ही विचारांच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे, भावनेच्या द्वारे त्यांच्याशी जोडले जाता. हे कसे स्टे कनेक्टेड, अख्खं योगशास्त्र स्टे कनेक्टेड आहे. जसं आपण फोनशी जोडले गेलेले आहोत. प्रत्येक क्षणी सकाळी उठल्यावर पहिलं काय आठवतं, तर पहिला फोन आठवतो. आधी आपलं लक्ष ते चार्जरवर जातं, तिथे जो फोन लागलाय तो पहिला हातात घेतो, तो बघतो आणि मग आपण आपल्या कामाला लागतो. अख्खा वेळ दिवसभर त्या फोनकडे लक्ष असतं, कुठे मेसेज येतोय, कुठे कोणाचा फोन आला, आपले कान तिथे, म्हणजे आपण सतत त्या फोनशी जोडलेले आहोत, आपल्या कनेक्टेड आहोत. आणि असं जे कनेक्शन आहे ते आपल्याला आता प्रत्येकाला अनुभवायचं आहे, की प्रत्येक क्षणी मनात फोनचा विचार, म्हणजे असे असंख्य जण आहेत, मी सगळ्यांच्याच बाबतीत नाही म्हणत आहे. त्यामुळे कनेक्ट होणं हे आपल्याला फार सगळ्यांच्या परिचयाचं आहे. तर ते भगवंतांशी कनेक्ट व्हायचंय. म्हणून स्टे कनेक्टेड विथ भगवान श्री कृष्ण, असं हे योगशास्त्र आहे. मग तुम्ही कुठल्या पद्धतीने होता, कसे होता, याला काही महत्व नाही, होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून माताजी पुढची, माताजी स्लाइड हा. अरे बापरे, हे फारच बारीक अक्षर आहे, 2 मिनिटं मी जर चष्मा लावते. ओके, हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके ओके, हरे कृष्ण, हरकत नाही हरकत नाही, मला माहिती आहे सगळा विषय. तर आपला हा जो अध्याय आहे ना, तो खूप महत्वाचा आहे, 10वा. याच्यात ना चतुश्लोकी गीता आली आहे. आता आपण कसं आहे, आपल्याला बऱ्याच गोष्टी करायची इच्छा असते पण करायला जमत नाहीत. आपल्या सगळ्यांना गीता वाचायची इच्छा असते पण करायला जमत नाही, कारण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. अभाव म्हणजे काय, की आपलं घड्याळ्याच्या काट्यावर आपलं प्रत्येक गोष्ट ही आपण बरोबर ती मोजून त्यानुसार आपला दिवसभराचा दिनक्रम आपण आखलेला आहे. मग अशा वेळी आपल्याला जर गीतेचा अभ्यास करायचा आहे, गीता म्हणायची आहे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, मग काय करायचं. तर त्यासाठी प्रत्येकाचं एक चतुश्लोकी गीता आहे. चतुश्लोकी गीता ही 10व्या अध्यायामध्ये आलेली आहे. 8व्या श्लोकापासून ते 11वा श्लोक आता आपण बघणार आहोत. पण मी जस्ट तुम्हाला एक गोष्ट सांगते, की जी चतुश्लोकी गीता आहे त्याच्यामध्ये गीतेचं सार आलंय. आता तुम्ही जेव्हा ती म्हणता, एक त्रिश्लोकी गीता पण आहे, ती 15व्या अध्यायात येते. तुम्ही जेव्हा ती 3 श्लोक म्हणता तेव्हा तुम्ही संपूर्ण गीता म्हटल्यासारखंच आहे. पण याचा अर्थ तुम्हाला जर वेळ असेल आणि तुम्ही म्हणू शकत असाल तर संपूर्ण गीता म्हणणं उत्तम आहे. पण तरीही तुमची इच्छा आहे आणि तुमच्याकडे वेळ नाहीये किंवा इतरही काही कारण आहेत, इतरही काही अडथळे आहेत, तर कमीत कमी तुम्ही 3 श्लोक, कमीत कमी तुम्ही 4 श्लोक तर रोज म्हणूच शकता. मग तुम्ही ते 4 श्लोक म्हटल्याने त्या चतुश्लोकी गीतेमध्ये सर्व काही 8, 9, 10, 11. तर हे चतुश्लोकी गीता या अध्यायामध्ये आलेली आहे, म्हणून याचं महत्व आहे. तर आपण याच्यामध्ये भगवंतांचं ऐश्वर्य पाहणार आहोत.
कारण त्यांचं नावच ते आहे, ते ऐश्वर्याने युक्त आहेत. आता आपण आपल्या आजूबाजूला बघतो, काही व्यक्ती खूप श्रीमंत आहेत आपण ऐकतो, काही खूप सुंदर ऐकतो, किंवा काहींची कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे. भगवंतांची कीर्ती युगान युगांपासून चालत आलेली आहे. आपण आता फक्त भौतिक जगामधल्या पृथ्वी तलाबद्दलचा विचार करतोय, पण भगवंतांची कीर्ती तर सगळ्या लोकांमध्ये आहे. 14 लोक आहेत एकूण, आणि 6 ऊर्ध्व लोक आहेत आणि 6 अधोलोक पाताल लोक आहेत. असं मिळून आपलं ब्रह्मांड बनलेलं आहे. त्या एका ब्रह्मांडात आपण राहतो, आणि कोटीच्या कोटी ब्रह्मांड आहेत. जेवढे आपले शरीरावर केस आहेत, त्या प्रत्येक केसाच्या रोमकुपात त्या कारणोदक्षाई विष्णूंच्या एक एक ब्रह्मांड सामावलेलं आहे, आणि ती बाहेर पडतायत कारण सागरामध्ये, आणि ते बुडबुड्यासारखी राहतायत आणि नाहीशी होत आहेत. हे काळ, हा जो काल आहे ना, तो सापेक्ष आहे. आता जर आपण म्हटलं ब्रह्मदेव, जे आपल्या इथले जे आदिजीव आहेत, ज्यांच्यापासून सृष्टी निर्माण झाली, त्यांचा जो 1 सेकंद आहे, जेव्हा त्यांचा 1 सेकंद लोटतो, तेव्हा आपल्याकडे 1 लाख वर्ष लोटलेली असतात, मानवीय वर्ष. म्हणजे एखादी व्यक्ती जर त्या लोकात गेली, सत्य लोकात, ब्रह्मलोकात, आणि एका सेकंदात ती परत आली पृथ्वीवर, आपण परत आलो, तर खाली काय पाहायला मिळेल पृथ्वी तलावर? 1 लाख वर्षाचा कालावधी लोटलेला असेल. जसजसं आपण वरच्या वरच्या लोकात जातो, पहिला आहे भूलोक, आपण आता इथे राहतोय पृथ्वी तलावर. दुसरा भुवर लोक आहे, म्हणजे मधलं स्टेशन आहे स्वर्ग लोकातलं आणि भूलोकातलं. तर हा जो भुवर लोक आहे, तिथे पितरांचा, म्हणजे पितरांचा पण संबंध आहे, पितृलोक आहे. आणि त्यानंतर ते मधल्या स्थानानंतर मग स्वर्ग लोक आहे. आणि ज्या देवी देवतांची आपण पूजा करतो, त्यांना कुठेही कमी लेखलेलं नाहीये, त्यांची पूजा करणं चुकीचं नाहीये. पण ज्ञान झाल्यानंतर हे कळलं पाहिजे, जशी मनुष्य योनी आहे तशी देवी देवतांची योनी आहे, तेही जीवात्मे आहेत. ब्रह्मदेवही जीव आहेत, प्रथम जीव आहेत. हे प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यांची उपासना केली तरी ती भगवंतांनाच जाऊन पोहोचते. पण म्हणून हा जो स्वर्गलोक आहे, त्यानंतर आहे महरलोक, त्यानंतर आहे जनलोक, त्यानंतर आहे तपोलोक, आणि त्यानंतर आहे सत्यलोक. असे 7 लोक आहेत, आणि खाली सप्त पाताल आहेत. तर अशा रीतीने आपल्या ब्रह्मांडाची रचना आहे. आणि त्याच्यामध्ये एक कारणोदक्षाई विष्णूंपासून एक अवतार आले, ते गर्भोदक. कारण आपलं अंड आहे ना, ब्रह्माचं अंड आहे, त्याच्यात आपले हे 14 लोक आहेत. त्यातल्या आपण एका पृथ्वी तलावर आहोत, त्याला भूलोक म्हणतात, त्याला मर्त्यलोक म्हणतात. त्या एका लोकात आपण राहतोय. लोक म्हणजे डायमेन्शन्स, आपण वेगवेगळे 14 डायमेन्शन्स मध्ये आहोत खरं तर. पण आपण एका 3 डायमेन्शन मध्ये वावरतोय, भू भुव स्वाहा, या 3 डायमेन्शन मध्ये आपलं आयुष्य आहे. पण त्याच्या पलीकडे जे डायमेन्शन्स आहेत, जशी जशी आपली उन्नती होते, आपण तिथे जाऊन पोहोचतो. तर हे भगवंतांचं सगळं ऐश्वर आहे, ते ह्याच्यामध्ये आलंय. त्यांच्याकडे जाण्याचे मार्ग आलेले आहेत. अनन्य भक्तीची गोडी. बघा, सर्वप्रथम महत्वाचं आहे की बाकीची जी शास्त्र शाळेमध्ये आपण शिकतो, आतापर्यंत शिकलो, बरेच विषय आपले आवडते होते, नावडते होते, काही जबरदस्तीने अभ्यास केला, मार्क मिळवले, पण तरी सुद्धा मनामध्ये तो विषय आवडला होता असं नाहीये. पण परमार्थाचं महत्व काय आहे, की जेव्हा तो मिळतो, आध्यात्मिक मार्ग मिळतो, तेव्हा आपल्या मनामध्ये त्याचा रस निर्माण होतो, भक्तीचा रस आहे. जसा आपण प्रत्येक गोष्टीतनं रस घ्यायचा, आनंद घ्यायचा प्रयत्न करतो, हेच ते आयुष्य आहे. आपल्याला अनेक गोष्टी पाहायच्या असतात, अनेक गोष्टी चाखायच्या असतात, अनेक वेगवेगळे म्युझिक ऐकायचं असतं, वेगवेगळे गंध घ्यायचे असतात, वेगवेगळे स्पर्श अनुभवायचे असतात. तर ते हेच तर आहे ना सगळं. तर आता हे आपण प्रत्येक अवयवांच्या द्वारे हेच करतोय. तर म्हणून आता अनन्य भक्तीची जी गोडी, अनन्य भक्ती गोडी घ्यायची आहे, त्याच्यातनं जो रस घ्यायचा आहे, या सगळ्यांपेक्षा पलीकडे भक्तीचा रस आहे. आणि एकदा त्याची चव, जसं चव लागली, गोडी चाकली, की हे रस सगळे तुच्छ वाटायला लागतात, संसार तुच्छ वाटायला लागतो. आणि मग त्या उच्च उच्च रसाची आपल्याला गोडी लागल्यामुळे आपण तिकडे प्रवृत्त व्हायला लागतो. आता 10व्या अध्यायाचा आपण हा 9व्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. आता हे प्रत्यक्ष ऐश्वर्य आपण आता भगवंत सांगणार आहेत, की ऐश्वर्य त्यांचं काय आहे. त्यांचे आणि काहीच ऐश्वर्य सांगणार आहे, असं नाही की संपूर्ण सांगू, कारण आपण संपूर्ण ऐश्वर्य त्यांचं वर्णन करूच शकत नाही, इतकं त्यांचं स्वरूप आहे. कृष्ण हा अज्ञात आहे आणि सर्वांचा उगम आहे. सर्व काही त्यांच्यापासून निर्माण, उगम स्थान म्हणजे सुरुवात. तर सगळ्यांची सुरुवात कुठून झाली, सर्व कशातून व्यक्त झालेत, त्यांचं उगम किंवा उगमस्थान कोण आहे, तर भगवंतांपासून सर्व काही निर्माण झालेलं आहे. शुद्ध अज्ञात का म्हटलंय? कारण जोपर्यंत आता आपण इतके संसारात इतके दिवस होतो, आपण 10 मिनिटं फक्त पूजा करतो, आणि तीही पूजा कशी पटापटा करून टाकायची, फुलं व्हायची, उदबत्ती लावायची, दिवा लावायचा, नैवेद्य ठेवायचं, झालं. आपली इतकी कर्तव्यता झाली, आता आपण आपल्या कामाला लागलो, मग दिवसभर विसरून गेलो, की देवाची आठवण पण येत नाही. पण हेच आहे ना, की जोपर्यंत आपल्याला ही जाणीव किंवा आपल्याला हे ज्ञान, ही त्यांची कृपा मिळत नाही, तोपर्यंत ते आपल्यासाठी अज्ञात आहेत खरं तर. आता हे आपल्याला ते प्रगट करतायत, आपल्यासमोर ते स्वतःला प्रगट करतायत, त्यांचं महात्म्य, त्यांचं रूप, त्यांचे जन्म, त्यांचं सगळं पूर्ण, त्यांचं जे आचरण किंवा त्यांचं जे स्वरूप,
त्यांचे गुण, जे जे तुम्ही काही म्हणा, ते सगळं स्वतःहून ते आपल्यासमोर त्यांच्या कृपेने प्रगट होत आहे हे सगळं ज्ञान. अन्यथा त्यांची जर इच्छा नसेल, त्यांची कृपा नसेल, तर कोणीही, म्हणून ते अज्ञात आहेत. तुम्ही त्यांना जाणून घेऊ शकत नाही, पण जेव्हा तुमचं कर्मसाम्य होईल, जेव्हा एक विशिष्ट वेळ येईल, तेव्हा आपोआपच ते ज्ञात व्हायला लागतात, प्रगट व्हायला लागतात. शुद्ध भक्ती भगवद्गीतेचं सार आहे. शुद्ध म्हणजे जी कुठल्याही विकाराशिवाय केलेली भक्ती. भक्ती करायला लागलो ना, की आपोआपच सगळी जी अशुद्धी आहे ती नाहीशी व्हायला लागते. मनातले विचार आहेत ते कमी व्हायला लागतात. नंतर राग येण्याचं, कारण विचार असतात आणि इच्छा असतात, त्याच्यामुळे राग येतो. आता लहान बाळाला चॉकलेट खायचंय, पण आई म्हणते नको खाऊ, दात किडतील, पण त्याला नाही खायचंय, मग त्याला आईचा पण राग येतो. अरे, मला चॉकलेट खायचंय, खाऊ पण देत नाहीये मला. म्हणजे आता ती आई त्याच्या चांगल्यासाठी सांगते की ते खाल्ल्यानंतर तुला नंतर त्रास होणार आहे, पोट दुखणार आहे, पोटात जंत होतील, पोट बिघडेल, तू जेवणार नाहीस. पण त्याला ते कळत नाही, कारण त्याला ते चांगलं वाटतंय ना तात्पुरतं. आता हे कसं, इच्छा पूर्ण झाली नाही चॉकलेट खायची, म्हणून राग आला. म्हणून काम आणि क्रोध हे एकत्र चालतात, हे एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. आपल्या मनात काम म्हणजे काय, इच्छा, इच्छा प्रत्येक क्षण येते, आणि मग ती पूर्ण झाली नाही की राग येतो. म्हणून हे सगळे विकार आहेत ते हळूहळू नाहीशे व्हायला लागतात आणि शुद्ध भक्ती होते. आणि म्हणून अर्जुनाने मान्य केलं हे सगळं ऐकल्यावर, की भगवान श्रीकृष्ण सर्वोच्च आहेत. पण अजूनही लोकांच्या मनात शंका आहे की भगवान श्रीकृष्ण मध्ये खरंच भगवान आहेत का, मग ते फक्त ते द्वापार युगातच आले होते, मग कसं काय त्यांना भगवान म्हणता येईल, मग ते मनुष्य रूपाने इथे होते, मग तर ते सामान्य मनुष्य आहेत, मग त्यांना कसं आपण भगवान श्रीकृष्ण म्हणून ते सर्वोच्च म्हणू शकतो. आता हे कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट आपण पाहिली नाही, पण शास्त्रामध्ये जे काही आलेलं आहे ते आधी प्रमाण मानावं लागेल. त्यानंतर येणारी अनुभूती आहे, आणि त्या अनुभूतीने सर्व कळायला लागतं. कोणी मानलं न मानलं म्हणून काही फरक पडत नाही. जगत जसं चाललंय तसं चाललंय, कोण काय मानतं, कोण काय मानतंय, प्रत्येक जण आपल्या जाणीवेनुसार पाहतोय. त्यामुळे म्हणून अर्जुनाने आपल्या जाणीवेनुसार मानलं की ते सर्वोच्च आहेत. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या विभूतींचे वर्णन करतात. आता ते भक्तासाठी काही करतात, भक्तासाठी भगवान काही करायला तयार होतात, हे त्यांचं भक्त वत्सल रूप आहे. आणि म्हणून अर्जुनाने जेव्हा विनंती केली की भगवान मला ऐकायचंय तुमच्या, मग प्रत्यक्ष दाखवलं सुद्धा. म्हणजे त्याने म्हटलं की आता मी ऐकून मी काही तृप्त नाही झालो, मला पाहायचंय. लहान मुलाचे हट्ट कसे असतात, त्याला प्रत्येक गोष्ट एकदा ऐकली की उत्सुकता अजून वाढते, उत्कंठा अजून वाढते, मला पाहायचंय पाहायचंय, मग ते दाखवलं सुद्धा. म्हणजे बघा काय भक्त भगवंतांचं काय आपण वर्णन करावं. पुढची स्लाइड. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितासाठी मी तुला हे ज्ञान प्रदान करीन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. मागच्या अध्यायातही आपण बघितलं की हे राजविद्या राजगुह्य सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. मग आताही म्हणतायत, कारण त्यांचं प्रत्येक ज्ञान जे देत आहेत ते अत्यंत श्रेष्ठाहून श्रेष्ठ असं ज्ञान ते आपल्या भक्तोत्तमाला प्रदान करतायत. बघा, भक्ताला ते ज्ञानाचा खजिना उघडलाय त्यांनी, पोटलीतनं काढतायत एक एक गोष्टी आणि त्याच्यासमोर मांडतायत. लहान मुलाला तो किती आता हरकून गेला असेल, प्रत्यक्ष भगवान त्याला हे सगळं त्याच्यासमोर त्यांचं ऐश्वर प्रगट केल्यावर त्याची काय भावना आणि काय अवस्था असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही. म्हणून तू माझा प्रिय मित्र, आणि त्यामुळे तुझ्या हितासाठी. आता हितासाठी का, कारण त्याचं भलं हे ध्येय प्राप्त करून घेतल्यावरच होणार आहे. भगवंतांची प्राप्ती करून घेतल्यावरच आयुष्याची इति कर्तव्यता होते. म्हणजे आपल्याला शेवटी काय करायचंय सर्वांना, तर दोन गोष्टी आहेत. एक, भगवंतांची जोडलं गेल्यावर काय होणार आहे, तर आपल्याला पूर्ण ज्ञान, आता आपण कसं टप्प्याटप्प्याने ज्ञान प्राप्ती करून घेतोय, पण पूर्ण ज्ञानाची, पूर्ण आनंदाची अवस्था आपल्या सर्वांना प्राप्त होणार आहे. आणि त्याच्यातही भगवंतांशी जोडलं जाणं. आता आपण जोडलेले आहोतच, प्रत्येक जण आपण जोडलेले आहोत, पण आपण फक्त ते विसरलेलो आहोत तात्पुरतं. आणि पुन्हा स्मरण करून देण्यासाठी हा सगळा. आता आपण म्हणू की अर्जुनाला सांगितली, मग आपल्याला काय फायदा आहे, तर ते आता आपल्यासाठी आपणच अर्जुन आहोत आणि आपल्यालाच ते भगवंत सांगतायत. हे सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे यातली प्रत्येक गोष्ट ही आपण सर्वजण अनुभवणार आहोत, आणि त्यासाठी हे ज्ञान आपल्या समोर प्रगट होतंय. पुढची स्लाइड माताजी. न मे विदुःसुरगण प्रभवन् न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसंच महर्षींनाही कळत नाही. बघा केवढी मोठी गोष्ट आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला कळतंय, पण आपल्याला या ज्ञानाचं महत्वच नाहीये, त्याचं मूल्यच कळलेलं नाहीये. आपल्याला वाटतं की एक तास लोकांना सांगायला मी भगवद्गीता शिकतो आहे, किंवा माझी मैत्रीण शिकते म्हणून मी शिकते, पण या ज्ञानाचं मूल्य देवांनाही इच्छा करून हे ज्ञान प्राप्त होत नाही, महर्षींनाही कळत नाही, असं स्वतः भगवान सांगतायत.
याचा अर्थ काय, तर जर त्यांना जाणायचं असेल तर विद्वत्ता ही पात्रता नाहीये, तुम्ही किती डिग्र्या घेतल्या ही पात्रता नाहीये. हे सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. देवी देवता महर्षी सुद्धा ज्ञानाद्वारे श्रीकृष्णाला त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तर्काने ज्ञानाने जाणता येत नाही जोपर्यंत त्यांची कृपा होत नाही. म्हणून आपण त्यांना भगवद्गीता आणि भागवत महापुराणाचा अभ्यास केला की त्याच्याद्वारेच आपण त्यांना तत्वतः जाणणं पण महत्वाचं आहे. त्यांना आपण तत्वतः जाणू म्हणजे ते जसे आहेत तसं त्यांना जाणणं. तत्व म्हणजे काय, की त्याचं मूळ स्वरूप, ते भगवान खरे कसे आहेत, त्यांचं मूळ रूप काय आहे, तर त्यांच्याबद्दल तत्वतः जाणणं. आणि केवळ जाणल्याने सुद्धा, म्हणजे फक्त माहिती करून घेतल्याने, बघा पुढे आचरण हा पुढचा भाग आहे. पण भगवान म्हणतात ज्ञात्वा तुम्ही याच्यातून मुक्त होता. अरे आपल्याला अनेक अजून किती आहे, पूर्ण कल्प आहे हा, आपण मध्यावर आहोत या कल्पाच्या, ब्रह्मदेवाचा दिवस आहे हा, आणि आपण मधोमध आहोत, 1000 चतुर्युगांचा दिवस आहे. आणि आता वैवस्वत मनूचा काळ चाललेला आहे, तो 7वा मनू आहे. एकूण 14 मनू या एका कल्पात आहेत आणि तेवढी रात्र आहे पुढे. किती प्रदीर्घ काळ आहे खरं म्हटलं तर. आपण आत्ताच डगमगलो, आत्ताच कलियुगाची सुरुवात आहे, अजून किती काळ जायचा आहे या कलियुगाचा, 4,32,000 काळ आहे. मग विचार करा, याच्यात अडकून पडलो होतो आपण, मग आता किती सुटकेची संधी मिळाली आहे. आणि आपण ह्याच्यात याचा फायदा करून त्यांनी हात केलाय पुढे आपल्या समोर, तो घट्ट पकडून ठेवायचा आहे आणि तो सोडायचा नाहीये. आणि त्यांचा हात जो धरलाय ना आपण, आपण ह्याच्यातून या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी देऊ केलेली मदत आहे आपल्याला, त्यांनी हात पुढे केलाय. तर हे सगळं ज्ञानाचा हात आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की कोणाला त्यांची, आता त्यांचा हात जो आपल्यासाठी आलेला आहे तो ओळखला पाहिजे आणि तो घट्ट पकडून ठेवला पाहिजे. देवी देवता पण ज्ञान आणि तर्काने आणि महर्षी त्यांना जाणून घेऊ शकत नाहीत. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. सर्व मनुष्यांमध्ये, इथे काही ठिकाणी प्राणी मात्र शब्द आलाय. प्राणी मात्र म्हणजे सगळे यच्चयावत जीवात्मे. आता इथे मनुष्य हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे मनुष्य योनीमध्ये असणारे जीवात्मे. मोहरहित झालेला मनुष्य. मोह कसला आहे, आपण कशाच्या मोहात अडकलोय, तर बाह्य जगतातले जे आकर्षण आहे, जो आपला संसार आहे, त्यातल्या गोष्टी, माझे दागिने, माझे कपडे, माझं घर, माझं दार, माझा मान सन्मान, माझे कुटुंबीय, ह्याच्या पलीकडे माझं तुमचं खूप मोठं असू शकतं, ते सगळं खेचून घेते आपल्याला, त्याच्या मोहात अडकवून टाकते. आणि अशा रीतीने आपण मोहात अडकलेले आहोत, आपण संसारी आहोत सर्व. म्हणून असा मोहरहित झालेला म्हणजे काय, की ज्याला कळलंय की हा संसार खोटा आहे. कसा खोटा आहे, दिसतो तर आहे, मग कसा खोटा म्हणायचा. पण ज्या क्षणी मृत्यू येतो, त्या क्षणी जेव्हा देह टाकला जातो, देह जायला जातो, त्यावेळी जे जे काही आपलं म्हणून आपण मानतो आहोत, ते सगळं इथेच राहतं. काही घेऊन आपण डोक्यावरती आपलं घरदार, गाडी, कपडे, लत्ते, दागिने घेऊन जाऊ शकत नाही. फक्त या जन्मापुरतं ते आपल्याला, जसं आपण हॉटेलमध्ये गेलो आणि राहतो आणि ती हॉटेलची रूम आपल्याला वापरायला मिळालेली आहे, पण एखादा मनुष्य म्हणाला ही माझी आहे आणि तसं तो वागायला लागला, किंवा आपण धडपड करून सगळे पैसे खर्च करून त्या हॉटेलमध्ये वेगवेगळं सामान आणून त्याने भरलं, पण ती काही दिवस राहण्याची जागा आहे, तुमचं घर नाहीये ते. मग तुम्ही काय करताय, म्हणजे कशासाठी धडपड करून एवढं सामान भरताय, आपल्या घरात भरतोय, कारण थोडा वेळ तिथे राहायचंय. मग जेवढं आवश्यक आहे तेवढं असू दे की, ते बस झालं ना, पोटापुरतं बस आहे. किंवा अजून तुम्हाला काय काही खाऊ पिऊ नका कोण भगवंत म्हणत नाही, उलट उपभोग घ्या आयुष्याचा. पण किती धडपड कराल, आणि त्यासाठी त्याचं शेवटी फलित काय आहे, तर यातलं काही येणार नाही, बरोबर. मग त्यासाठी जितकं आवश्यक आहे तितकं असलं तरी बस आहे. आणि म्हणून ते म्हटले की मोहरहित झालेला जो मनुष्य आहे, मला अजन्मा म्हणजे त्यांचा जन्म होत नाही, तर ते प्रगट होतात. म्हणून बाजूला आपण चित्र बघितलं तर ते, त्याच्यामध्ये सगळे देवी देवता आलेले आहेत. आणि त्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतःला त्यांनी प्रगट केलेलं आहे, आणि ते अशा रीतीने मग ते छोट्या बाळाच्या रूपात वसुदेव आणि देवकी यांच्या म्हणजे यांच्या घरामध्ये जो त्यांचा जन्म झाला, तो सर्वसामान्य मनुष्यासारखा जन्म नाही आहेत, कारण ते अजन्म आहेत. ते अवतरित होतात, वरून खाली येतात. नंतर जो मनुष्य मला अजन्म अनादी, अनादी म्हणजे ज्यांचा आदी नाही. आदी म्हणजे काय, तर सुरुवात. आता आपल्या प्रत्येकाची सुरुवात, आपण म्हणतो माझा बर्थडे, मी या जन्माला माझी सुरुवात झाली, ती तर देहाची सुरुवात आहे. तो मला देह त्या दिवशी प्राप्त झाला, तो कधी ना कधी मृत्यूच्या काळी मला टाकावा लागणार आहे, ही जाणीव असली पाहिजे मनात. आता ही जाणीवच नसेल, आणि देह म्हणजे मी असं जर समजलं, तर अनेक दुःखांना सामोरं जावं लागतं. आणि आपल्या कोणाला तरी वाटतं का की आपल्याला दुःख मिळावी, संकटात सापडावं. आपल्या प्रत्येकाची धडपड कशासाठी चालली आहे, तर आनंदासाठी चालली आहे, सुखासाठी चाललेली आहे. आणि त्यासाठी अशा ज्या गोष्टी, त्यातनं बाहेर पडण्याचा मार्गच आहे ना. आणि म्हणून
अनादी, अनादी म्हणजे त्यांची सुरुवात नाही. आपण पण सर्व आहोत ना. आपण कृष्णांच्या काळातही होतो. आपण कुठले तरी राजे असू किंवा कोणी असू त्यातली व्यक्ती. त्याच्या आधी प्रभू रामचंद्र त्रेतायुगात होते तेव्हाही आपण होतो. त्याच्या आधी जेव्हा ध्रुव प्रल्हाद होते सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये तेव्हाही आपण होतो. त्याच्या आधी एक कलियुग होतं त्याच्यातही होतो. म्हणजे आपण आहोत, पहिल्यापासून आहोत, वेगवेगळ्या रूपात आहोत, वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळे देह धारण करून आपण होतो. फक्त काय आहे की आपल्याला ते आपल्या बुद्धीमध्ये आठवता येत नाहीये. कोणाला तरी सांगता येतोय का मागचा जन्म काय आहे? तर नाही, आपल्याला कोणाला आठवत नाहीये, सध्या तरी नाही आठवत आहे. पुढे कदाचित ती शक्ती प्राप्त झाली तर अशा व्यक्ती आहेत की त्यांना मागचे जन्म पुढचे जन्म सगळं कळतं. पण सध्या तरी आठवत नाहीये. मग आपला आत्ताचा जन्म सुद्धा जेव्हा आपण पुढचा जन्म घेऊ तेव्हा यातलं आपल्याला काहीच आठवणार नाहीये, एकही गोष्ट. आणि आपला तो नवीन जन्म असेल, नवीन आपलं देह असेल, सगळं नवीन असेल. मग आत्ताचा जन्म हा मग गत जन्मामध्ये तो झाला समाविष्ट. तसे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत आणि आपणही अनादी आहोत, भगवंतही अनादी आहे, कारण नेहमीच ते होते. तुम्ही सांगू शकत नाही की इतक्या तारखेला त्यांचा जन्मदिवस, तो तर त्यांचा ते फक्त प्रगटीकरणाचा दिवस आहे, जी आपण जन्माष्टमी म्हणतो. पण ते पहिल्यापासूनच आहेत, आपणही पहिल्यापासूनच आहोत. काही नष्ट होत नाही, फक्त व्यक्तातून अव्यक्तामध्ये जातं. म्हणून ते म्हणतात की सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. पुढची स्लाइड माताजी. सप्तर्षी गण आणि त्याच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनू माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून निर्माण होतात. आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. आपण पटकन बघणार आहोत हे काय आहे सगळं. तर आता आपण ब्रह्मांडाचा उल्लेख केला. ब्रह्मांड, अनेक ब्रह्मांड अशी निर्माण होत आहेत, जशी अंडी निर्माण व्हावी म्हणून त्याला अंड म्हटलंय. मी मुद्दामून पुन्हा पुन्हा म्हणते कारण त्याचा आकार पण तसाच आहे, अर्धगोलाकार अंड्यासारखा. त्याच्यातही गर्भोदक आहेत, त्याच्यातही गर्भोदकशाही विष्णू आहेत. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर एक यावं की ब्रह्मांड आपण ज्याच्यात आहोत ते कसं आहे. त्यात 14 डायमेन्शन्स आहेत, त्यात 14 लोक आहेत. आणि हे आपण गायत्री मंत्रामध्ये या व्यावृत्ती येतात, भू भुव स्वाहा मह जन तप सत्य, हे 7 ऊर्ध्व लोक आहेत. आणि अशा रीतीने या ब्रह्मांडामध्ये आपण एका ब्रह्मांडात राहतो. पण याची सुरुवात कुठून झाली तर ब्रह्मदेवापासून. आपल्या ब्रह्मांडातले ब्रह्मदेव वेगळे आहेत, दुसऱ्यांच्या ब्रह्मांडातले ब्रह्मदेव वेगळे आहेत, असे कोटीच्या कोटी ब्रह्मांड आहेत. आणि या ब्रह्मांडाचं आयुष्य किती आहे तर फक्त बुडबुड्यासारखं आयुष्य आहे, बुडबुडा. म्हणजे फक्त श्वासातून बाहेर पडतायत कारण सागरात आणि फक्त बुडबुड्यासारखे राहतायत. म्हणजे बघा किती काळ कसा क्षणभंगुरत्व हे आहे. आणि त्यातले ते ब्रह्मदेव आहेत आणि त्यांच्यापासून जे पहिलं, आता त्यांची सृष्टी कशी झाली की जे गर्भोदकशाही विष्णू होते, आपण सर्वांनी गोष्ट ऐकली आहे की त्यांच्या नाभीतून एक कमळ बाहेर पडलं आणि त्या कमळावर ब्रह्मदेवाचा जन्म झाला. तर ते जे विष्णू आहेत ते गर्भोदकशाही विष्णू आहेत, आपल्या ब्रह्मांडातले विष्णू आहे, तो पुरुषावतार आहे. तर त्यांच्या नाभीतून बेंबीमधून एक देठ बाहेर आला, त्याच्यावर कमल उमललं होतं, त्या देठाच्या पुढे कमळ होतं आणि त्या कमळावर ब्रह्मदेवांचा जन्म झाला. आणि ब्रह्मदेव हे आपल्या ब्रह्मांडाचे पहिले जीवात्मा आहेत. तेही जीवात्माच आहेत, ते पहिले जीव आहेत. आणि त्यांच्यापासून मग ही सगळी सृष्टी, सप्तर्षी, 4 मनू, पिता, नंतर प्रजापती, रुद्र, आदित्य, हे सगळं ह्यांच्यापासून निर्माण झालेलं आहे. तर आपण ते पटकन बघू की ब्रह्मदेवांचा जेव्हा जन्म झाला त्या कमळावरती, तेव्हा त्यांनी आधी म्हटलं रे मी कुठे आहे, त्यांना कळेच ना आधी. अचानक त्यांना वाटलं की अरे मग कमळ आहे, मग आता हे जातं तरी कुठे आहे. मग ते देठातून खाली उतरले आणि देठातून जात राहिले, जात राहिले, जात राहिले, जात राहिले. आणि त्याचा उगम शोधायचा प्रयत्न केला, म्हणजे त्यांच्या बेंबीपर्यंत जायचा प्रयत्न केला. आता त्यांना हे माहिती नव्हतं की बेंबीतनं उगवलंय की नाही उगवलंय. पण मी सांगते की तिथपर्यंत पोहोचूच शकले नाहीत. मग ते आले पुन्हा कमळावर, मग आता त्यांना कळेच ना काय करायचंय. मग त्यांच्या कानात शब्द पडले, तपस तपस तपस. मग त्यांनी तप केलेलं आहे, 1000 वर्ष तप. आता हे 1000 वर्ष कोणाच्या मानवीय वर्ष आहेत की देवांची वर्ष आहेत, कारण प्रत्येकाचं वर्ष वेगळं आहे. आता देवांची वर्ष बघा, आपलं उत्तरायण दक्षिणायन आहे, तर आपले 6 महिने म्हणजे देवांचा एक दिवस आहे. आणि आपलं दक्षिणायन, आता संक्रांत येणार आहे तेव्हा उत्तरायण चालू होणार आहे, तेव्हा देवांचा आता झोपलेत देव, आता ते जागे होतील. म्हणजे आपले 6 महिने म्हणजे त्यांची एक रात्र आणि एक 6 महिने म्हणजे त्यांचा एक दिवस. तर त्यामुळे हे जे वर्षाचं कालगणन असतं ना, ते प्रत्येक लोकानुसार भिन्न आहे. त्यामुळे जेव्हा वर्ष म्हटली आहेत तर 1000 वर्ष त्या ब्रह्मदेवानी तप केलं. आणि मग नंतर त्यांनी मग डोळे बंद करून तपस्या केली. मग महाविष्णूंनी त्यांना प्रेरणेने सृष्टी रचनेचा आदेश दिला. मग पहिले त्यांनी 4 पुत्र निर्माण केले. 4 पुत्र म्हणजे 4 महर्षी जे इथे लिहिलेले आहेत, ते त्यांची नावं काय आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. पण ते इतके विरक्त होते की त्यांना मते म्हणाले आम्ही नाही करत सृष्टी रचना, आम्हाला नाही अडकायचं याच्यामध्ये, आम्ही चाललो तप करायला.
मग ब्रह्मदेवांना खूप राग आला. अरे माझीच मुलं माझं ऐकत नाहीत, आणि हे मानसपुत्र आहे मनापासून. बघा, एक सृष्टी असते ती कायिक सृष्टी असते, म्हणजे स्त्री पुरुषांपासून नवीन बाळ जन्माला येतात, आणि एक सृष्टी असते ती मानसी सृष्टी आहे, मनातनं निर्माण होतात, मनाच्या संकल्पातनं निर्माण होतात. तर तसे ते पुत्र ऐकाल त्यांना राग आला, मग त्यातून रुद्राची निर्मिती झाली. मग त्यांनी 10 प्रजापतींना, त्यांचे पुत्र आहेत प्रजापती, त्यांना जन्म दिला. आणि मग त्यानंतर त्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या शरीराचे 2 अंश केले, एक आहे ते मनु आणि दुसरे आहे ते शतरूपा, म्हणजे स्त्री रूप जे आहे ते शतरूप आहे आणि मनु म्हणजे पुरुष रूप आहे. आणि मग त्यांच्या राहण्यासाठी विष्णूंनी वराहाचं रूप घेतलं आणि धरतीचा उद्धार केला. तर हे जे 4 कुमार होते ते नेहमी बालकावस्थेतच राहिले आणि ते सतत तप करत राहिले. आणि ते, आपल्याला त्याची गोष्ट माहिती आहे, 4 कुमार जेव्हा आले विष्णूंना भेटायला, तेव्हा द्वारपालांनी त्यांना अडवलं. ते जय विजय त्यांचे द्वारपाल होते, पण द्वारपाल म्हणजे सारूप्य मुक्ती, ते त्या भगवंतांसारखे दिसत होते. आणि त्यांनी अडवल्यावरती त्या 4 कुमारांना राग आला आणि त्यांनी त्यांना शाप दिला. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 वेळा पृथ्वीवरती जन्म घ्यायला जाल. म्हणून हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्त्र, त्यांना राक्षस योनीत जाण्याचं हे दिलं. आणि मग त्याच्यामुळे हे जे आहेत ते जय विजयच आहेत. कारण भगवंतांशी लढायला त्यांच्या म्हणजे त्यांचे भक्तच हे जय विजय. द्वारपाल म्हणजे काही आपल्याला, आपण वॉचमन सारखं समजू शकत नाही. ते सारूप्य मुक्ती, त्यांचं रूप भगवंतांसारखंच होतं त्या वैकुंठामध्ये. आणि सप्तर्षी गण, पुढे सप्तर्षींचा विचार आलेला आहे. तर सप्तर्षी कोण कोण आहेत, तर कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज. तर पौराणिक मतानुसार ब्रह्मदेवानी आपल्या मस्तिष्कापासून यांना जन्म दिलाय. आणि काम, धर्म आणि मर्यादेचं हे सप्तर्षी रक्षण करतात. तुम्हाला समोर दिसत आहेत ते सप्तर्षी 7 ऋषी. पुढची स्लाइड माताजी. आणि पुढे सर्व काही यांच्यापासून निर्माण झालं. एताम विभूती योगैच मम यो वेत्ति तत्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. आता इथे भगवंत म्हणतात, जो मनुष्य माझे ऐश्वर्य आणि योग शक्ती, आता भगवंतांची योगाची शक्ती ही तत्वतः जाणतो. तत्वतः म्हणजे काय, यथार्थ रूपाने जाणतो. आता यथार्थ रूप, तत्वतः, आता हे जे शब्द वापरले त्याचा अर्थ काय आहे, की आपल्या मनामध्ये अनेक कल्पना आहेत भगवंतांबद्दल आणि त्यानुसार आपलं चाललेलं आहे सगळं. आपल्या मनात अनेक गैरसमज आहेत आणि ते गैरसमज दूर होण्यासाठी यांना तत्वता, यथार्थ रूप म्हणजे काय, भगवान जसे आहेत तसं त्यांना जाणणं, म्हणजे तत्वतः जाणणं, यथार्थ रूपाने जाणणं आणि वास्तविकपणे जाणणं, म्हणजे खऱ्या रूपात जाणणं. गैरसमज उराशी बाळगून राहणं म्हणजे खरं भगवंतांना जाणणं होत नाही. म्हणून त्यांनी इथे स्पष्टपणे ते म्हटलेलं आहे, तो अनन्य भक्ती योगामध्ये युक्त होतो, यात मुळीच संशय नाही. हो, सोपी गोष्ट आहे. जर तुम्हाला त्यांचं एवढं महात्म्य कळलं, आपल्याला एखाद्या गोष्टी, एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा कळतं आणि तो किती महान आहे ते कळतं, पहिली गोष्ट काय होते, आपण नतमस्तक होतो. आपण त्यांच्या पुढे आपली मान तुकवतो, त्यांना आदरभाव अर्पण करतो. आणि आपण त्यांना मान तुकवतो म्हणजे काय, की आपण मानतो त्यांचं सर्वच, म्हणजे ते किती महान आहे त्याची कल्पना आपल्याला आलेली आहे. इतका जो सगळा भगवद्गीता चालली आहे ना, ते भगवंतांना महात्म्य त्यांचं काय आहे हे जोपर्यंत व्यक्तीला कळत नाही तोपर्यंत तो उत्तम भक्त होऊ शकत नाही. म्हणून ते सांगतायत की ते कसे आहेत वेगवेगळ्या अध्यायामध्ये. आणि म्हणून आता एकदा समजलं की ते कसे आहेत, ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. आपण त्या एका ब्रह्मांडामध्ये आहोत, त्यातले ब्रह्मदेव असे अनेक ब्रह्मदेव आहेत. त्यांचं आयुष्य सुद्धा बुडबुड्यासारखं आहे. म्हणजे बघा किती काळाचा अबब म्हटलं तरी तो ब संपणार नाही, एवढा तो अबब आपल्याला करावा लागेल, एवढं अबब हे काळ आहे. आणि आपण अडकलेलो आहोत त्याच्यात. आणि मग अशा वेळी आपल्याला आपोआपच अनन्य भक्ती, अनन्य याचा अर्थ काय, अन्य कोणाचीही न करणं, एकमेव एक आणि एक आणि एक आणि एक तो भगवंत, बस. त्यापेक्षा दुसरं कोणी मी जाणत नाही. याला अव्यभिचारिणी अनन्य भक्ती म्हणतात. मग शंकाच नाहीये, ही भक्ती तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये, तेव्हा आता तुम्ही भक्तीला सुरुवात करा. अरे असं कोण सांगणार, तुम्ही करायलाच लागणार आहात. जेव्हा तुम्हाला समजेल की काय तुमचं स्वरूप आहे, काय भगवंताचं स्वरूप आहे, याचं जेव्हा ज्ञान होईल तेव्हा भक्ती आपोआपच व्हायला लागेल. त्यासाठी मुद्दामून काही करायची गरज नाहीये. पुढची स्लाइड. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः. आता हे भगवान सांगतायत, मीच सर्व प्राकृत, प्रकृतीपासून जे काही बनलेलं आहे ते प्राकृत आणि आध्यात्मिक. मी आधीच तुम्हाला सांगितलं,
तर प्रत्यक्षात एवढा तुम्हाला म्हणजे एवढा फापट पसारा किंवा एवढा विस्तार नको असेल, तर मूळ सूत्र काय आहे? जगात दोनच गोष्टी आहेत. एक आहे देहाशी संबंधित आणि एक आहे आत्म्याशी संबंधित. जे जे देहाशी संबंधित आहे ते आधी भौतिक आहे, पंचमहाभूताशी संबंधित आहे. आणि जे जे आत्म्याशी म्हणजे आपल्याशी संबंधित आहे, कारण आपण आत्मा आहोत, ते सगळं आध्यात्मिक आहे. अधि या शब्दाचा अर्थ संबंधित. आणि म्हणून दोनच गोष्टी जगात आहेत, एक देह आणि आत्मा. आणि अशा वेळी फक्त आधिभौतिक आहे आणि आध्यात्मिक आहे. मग आधिभौतिक जगत आहे, आध्यात्मिक जगत आहे. आधिभौतिक ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे. हे प्रत्येक गोष्टीचे दोन भाग पडलेले आहेत, एक देहाशी संबंधित आणि एक आत्म्याशी संबंधित. म्हणून जे काही हे दोन जगत, जगत या शब्दाचा अर्थ जे सतत चलायमान आहे, जे सतत गतिमान आहे. आपण जिथे राहतो त्या जगताला काल आहे, म्हणून ते आपल्याला वाटतं की चाललेलं आहे, सगळा कारभार चाललेला आहे. खरं तर हा सगळा भ्रम आहे, हे काहीच नाहीये. हा काळ जो आहे तो पण आपल्याला वाटतोय. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की त्याचा उत्पत्ती करता मी आहे, सर्व काही माझ्यापासून उद्भवतं, प्रगट होतं, त्यांच्यापासून प्रगट होतं. जे बुद्धिमान मनुष्य पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. अंतःकरणपूर्वक. बघा, करण याचा अर्थ आहे साधन. आता आपली जी इंद्रिय आहेत, आपले डोळे आहेत, आपलं तोंड आहे, आपलं नाक आहे, आपले कान आहे, आपली त्वचा आहे, ही ज्ञानेंद्रिय म्हणजे बहिर्करण आहे, बाहेरची करण आहे, बाहेरच्या जगातल्या गोष्टींचं ज्ञान करण्याचं साधन आहे. आणि ही स्थूल आहेत आणि त्यातलं इंद्रिय सूक्ष्म रूपात आहे. तसंच आपलं अंतःकरण, अंत म्हणजे आत, करण म्हणजे साधन, ही सूक्ष्म आहेत. मनबुद्धी चित्त अहंकार, त्यांना अंतःकरण म्हणतात. म्हणजे ज्ञान करून घेण्याची आतली सूक्ष्म साधनं. तर त्यांच्यासह म्हणजे मनाने भजायचंय, बुद्धीने जाणून घेऊन भजायचंय, अहंकार त्यांना अर्पण करायचंय. चित्ताच्या पटलावर फक्त त्यांचाच पिक्चर दिसणार, त्यांचंच नाटक दिसणार, त्यांचंच रूप दिसणार. आणि अशा रीतीने जेव्हा मनबुद्धी चित्त अहंकार हे चतुर्विध अंतःकरण त्याच्या पूर्वक म्हणजे त्यांच्यासह मला भजतात, म्हणजे माझं भजन करतात. मग कुठल्याही पद्धतीने श्रवण करणं, तुम्ही आता ऐकताय म्हणजे तुम्ही भजनच करताय. मग तुम्ही कीर्तन केलं तर ते भजनच झालं. तुम्ही स्मरण केलं, त्यांची आठवण केली, भरे तुम्ही एक क्षणासाठी केली तरी ते भजन आहे, तुम्ही भक्तच आहात. तुम्ही त्यांचं पादसंवाहन जी लक्ष्मी देवी करते, तुम्ही त्यांच्या चरणाच्या फुलाचं किंवा त्यांच्या चरणाची पूजा केली तरी पण ती भक्ती झाली. तुम्ही त्यांच्याबद्दल वंदन केलं, त्यांची पूजा केली, त्यांचं सख्य म्हणून त्यांना, मित्र म्हणून त्यांना मानलं, किंवा त्यांचा दास म्हणून तुम्ही वागायला लागला, किंवा आत्मनिवेदन स्वतःला अर्पण केलं, तर ही सगळी भक्ती आहे. नवविधा भक्ती, 9 प्रकारे भक्ती. आणि तुम्ही कुठल्याही पद्धतीने भजलात, कुठल्याही पद्धतीने भजन केलं तरीही आपण भक्त आहोत. आणि सगळ्याच करत असाल तर उत्तमच आहे, पण एक जरी केली तरी पुरेशी आहे खरं तर. पण कशी करायची आहे? मनापासून, बुद्धीसह, स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून आणि त्या चित्तावरतीही त्यांची प्रतिमा पाडून असं अंतःकरण पूर्वक भजन करायचंय. बाजूचं चित्र आहे ना, ते कारणोदकशाही विष्णूंचं आहे. ते कारण महासागरामध्ये असे झोपलेले आहेत आणि त्यांच्यापासून सगळे आजूबाजूला सगळी ब्रह्मांड पडलेली आहेत. बाजूला पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मान्नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. चित्त हा जो शब्द आहे तो कधी कधी तो मनबुद्धी अहंकारांना पण चित्त म्हटलं जातं. आणि कधी कधी चित्त म्हणजे मनावरचे संस्कार, मनाचं जे पटल आहे त्यालाही काही ठिकाणी चित्त हा शब्द वापरलेला आहे. तर चित्तावरती आपण जे स्वप्न बघतो ना, ते मन आपल्याला चित्ताच्या पडद्यावर दाखवतं. तर म्हणून इथे म्हटलंय चित्त. चित्त याचा अर्थ तुम्ही सगळंच घ्या, मनबुद्धी अहंकार माझ्यामध्ये वास करत असतात. आता माझ्यामध्ये वास करणं, त्यांच्यात वास करणं म्हणजे काय? याचा अर्थ काय? तर याचा अर्थ वास करणं म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्या मनामध्ये ते राहणं, आपल्या बुद्धीने त्यांच्याबद्दल निर्णय घेणं, आपल्या अहंकाराने त्यांना समर्पित होणं, म्हणजे प्रत्येक क्षणी त्यांची आठवण राहणं. आता प्रत्यक्षात पहिलं तर हे शक्य नाही. आता आपण 1 तास बडबड करते मी, आपण ऐकतोय, पण जेव्हा लेक्चर संपेल तेव्हा आपण पुन्हा आपल्या आयुष्यात जाऊ, पुन्हा आपल्या संसारात जाऊ आणि आता जे काही झालं ते आपण विसरून जाऊ आणि पुन्हा संसाराला लागू. म्हणजे प्रत्येक क्षणी ही आठवण राहत नाहीये. पण इथे पण काय आहे? त्यांची कृपा आहे, त्यांची शक्ती आहे. त्यामुळे हा काळ वाढत जाणार आहे. मग थोडा वेळ गेल्यानंतर तुम्हाला वाटेल, अरे मी थोडंसं वाचून बघतो ना भगवद्गीता, अरे काय मी सांगितलं, एकदा काय सांगितलं आजच्या लेक्चरमध्ये जरा बघूया आपण, किंवा काय बरं सांगितलं होतं, मग अजून काय माहिती त्याची मला मिळेल, ही उत्कंठा निर्माण होते आणि ती आवड निर्माण होते.
आणि मग तो काळ वाढत जातो. मग तुम्ही फक्त 10 मिनिटं 1 तास करत असाल तर हळूहळू तुम्ही 2 तास करायला लागतात, मध्ये मध्ये आठवण येते, मध्ये मध्ये करायला लागतो. असं करता 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 हा अभ्यास प्रत्येक क्षणी त्यांची आठवण राहिली पाहिजे. म्हणजे आता याचा अर्थ असा नाही की प्रत्येक क्षणी स्वतःला बजावत राहायचं. ती आपोआपच राहते, ती जाणीव आपोआपच राहते, काही करावं लागत नाही त्यासाठी. आणि म्हणून असे जे असतात, म्हणून आपल्या मनामध्ये नेहमी चित्त माझ्यामध्ये वास करणं, त्यांचं जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असतं. आता सेवा भिन्न भिन्न पद्धतीची आहे. तुमच्या बाजूला जर मंदिर असेल, तिकडे जाऊन तुम्ही सेवा करू शकता. तुम्हाला काही दान द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काही प्रचार करायचा आहे, तुम्हाला जे कळलंय तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता. किंवा तुम्हाला भगवद्गीतेच्या पुस्तकांचं दान करायचंय ते करू शकता. पैसे नसतील काही हरकत नाही, तिथे जाऊन तुम्ही भांडी साफ करायचं किंवा जेवण बनवण्याचं, आता जे जे काही करणं शक्य आहे, किंवा तिथे साफसफाई करण्याचं, किंवा नुसतं भजन करण्याचं, नुसतं नमन करण्याचं, नुसतं विग्रहाला प्रणाम करायचं, काहीही सेवा जी तुम्हाला जमेल, जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही करू शकता. पण हीच सेवा फक्त जर म्हटली तर मग इतर वेळी काय करायचं? आपण तर संसारात आहोत, आपण काय प्रत्येक क्षणी जाऊन मंदिरात बसू शकत नाही. मग काय केलं पाहिजे? तर मग यासाठी उत्तम उपाय काय आहे, की घरालाच मंदिर बनवलं पाहिजे, मनालाच मंदिर बनवलं पाहिजे, बुद्धी मंदिरासारखी झाली पाहिजे, आपला अहंकार तर तिथे नष्टच झाला पाहिजे, कारण तो मिथ्या आहे. आणि अख्ख्या कुटुंबाला आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे. मग हळूहळू आपली आई काय करते, अरे मग ती मुलगी पण म्हणते चला चल मी पण येते तुझ्या बरोबर भजन करायला, आपण दोघी करूया. अरे माझ्या, कारण घरामध्ये संस्कार कसे होतात मुलांवर, आई वडील काय करतात त्याच्यावरनं मुलं शिकत असतात. आणि कसं असतं शेवटी, ज्याचं त्याची वेळ येते, ज्याची ज्याची जाणीव असते, त्याला ते कळायला लागतं बरोबर. पण आपण फक्त कसं आहे की आपण आपल्या मार्गावर चालत राहायचं आणि आपला मार्ग ढळणार नाही याची काळजी घ्यायची. आणि म्हणून सेवा म्हणजे काय, की आपलं प्रत्येक कर्म सेवा. सकाळी उठल्यावर तुम्ही देवाला सांगा, हे भगवंता आज माझ्याकडनं तुम्ही चांगलंच कर्म करून घ्या, आणि माझं प्रत्येक कर्म ना ही तुमची सेवा आहे. मी खाईन पिईन, मी जे काही करेन, श्वास घेईन, आजचा मला दिवस तुम्ही दाखवला त्याबद्दल थँक्यू. पहिला त्यांना मोठा थँक्यू म्हणायचा, आणि म्हणायचं सगळी माझं कर्म, माझं श्वास घेणं, माझं खाणं, माझं पिणं, माझं वावरणं, माझी कृती, हे सगळी तुमची सेवा आहे. सेवेशिवाय काहीच नाही, बस एवढं म्हणा. मग तुमच्या कामाला लागा. मग रात्री जेव्हा झोपायची वेळ येईल तेव्हा म्हणा, की आज दिवसभर जे काही तू माझ्याकडून करवलंस ना देवा, मी काहीही केलेलं नाहीये, ते सगळं तूच केलेलं आहे, तूच आहेस सर्वत्र, तूच करवून घेतोयस. आणि असं म्हटल्यानंतर जर झोपी गेलो आणि मी जे काही केलं ते तुझ्या चरणी मी अर्पण करून टाकतो, अशी फक्त भावना सकाळी उठल्यावर रात्री झोपताना ठेवली तरी पुरेशी आहे. मधल्या काळात नाही आठवण होणार, हरकत नाही, चालेल. पण हळूहळू सुरुवात तर होते, प्रारंभ तर होतोय. आणि म्हणून सेवेमध्ये समर्पित, कारण प्रत्येक कर्म ही त्यांची सेवाच आहे. आणि म्हणून त्यांना अर्पण केले. एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्यधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. बघा छोटी गोष्ट, आता तुम्हाला जर भगवद्गीता कळली तर तुम्हाला वाटणार तुमच्या आवडीच्या माणसांनाही कळावी. मग तुम्ही तुमच्या मैत्रिणीलाही सांगणार, अगं अगं काही छान मस्त मला भगवद्गीता आवडली, मला अर्थ कळलाच नव्हता काय आहे, आता कळायला लागला, मला आता वाचल्यावर समजतो काय म्हणतात भगवान. खूप आनंद झालाय मला ही भगवद्गीता जाणून. तू पण बघ ना, ऐकून तरी बघ, किती छान आहे, मस्त आहे. ते ऐकण्यामध्ये इतका आनंद मिळतोय ना. आणि मला खरं सगळं कळलंय, मला अगदी सोपेपणाने कळायला लागलंय. आणि हा जो आहे आपण एकमेकांमध्ये चर्चा, आणि कसं एखादी मैत्रीण म्हणत असेल जर पिक्चर मध्ये अमुक अमुक आहे, तिकडे जायचंय, इकडे सेल लागलाय साडीचा, 50% सेल आहे, चल चल आधी सेलला जाऊ, लेक्चर उद्या अटेंड कर ग, आता काय आहे, उद्या पण आहे ना, चल आता सेलला जाऊ. तुम्ही मैत्रिणीला सांगितलं पाहिजे, थांब आपण आधी लेक्चर ऐकू, मग तू ऐक माझ्या बरोबर, कारण मला आवडतंय ना, तू पण ऐक ना माझ्या बरोबर, मग तुला आवडतंय ना जायला मॉलमध्ये, मी येते तुझ्या बरोबर. मग तुम्ही काय केलं, तुम्ही परावृत्त नाही झाला, तिलाही तुम्ही प्रवृत्त केलं. मग आता तिला ते आवडून हा नंतरचा प्रश्न आहे, ते आपल्या हातात नाहीये. कोणाला काय आवडतं काय नाही हे प्रत्येकाची भिन्न. पण तुम्ही निदान तो प्रचार आणि प्रसारच आहे हा, की तुम्हाला जो आनंद मिळाला तो दुसऱ्याला मिळावा ही तुमची इच्छा आहे. पण तुम्ही त्याला प्रवृत्त करा, तुमचा मार्ग सोडू नका. हा मग तिने तुमचं लेक्चर अटेंड केलं ना, चल आता आपण जाऊया आणि आपण मॉलमध्ये तुला पाहिजे ते घेऊया. ती पण खुश, तुम्ही पण खुश. म्हणजे असं आयुष्य असं त्यांना शेवटी. आणि तिला तुमच्या पातळीवर आणायचं, तिला म्हटलं पाहिजे, अरे काय आज तुझ्या भगवद्गीतेत काय झालं, आज कुठला अध्याय झाला, आज काय सांगितलं, असं तिने विचारायला हवं. तिने नाही म्हणा की बाबा आजची सिरियल बघूया चल, मग तुम्ही चाललात तिच्या मागे मागे आणि चल आता सिरियल बघूया, जाऊ दे खड्ड्यात भगवद्गीता, जाऊ दे ना आज एक दिवस, नाही ऐकलं म्हणून काही जगाचा अंत होतोय का? म्हणजे आपले विचार कसे बदलतात बघा. आपण कसं बघतो प्रत्येक गोष्टी, संगती किती महत्वाची आहे. म्हणून तुमची संगती किती बलवान आहे, तुम्ही किती बलवान आहात, दुसऱ्याला पालटवताय की ते तुम्हाला पालटवतायत. म्हणून त्यासाठी म्हणजे भक्त एकत्र येतात तेव्हा ह्याच्यातच आनंद असतो. पुढची स्लाइड.
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या भक्तांना मी असे ज्ञान देतो, त्यामुळे ते मला शरण येऊन पोहोचतील. आता ज्ञान देतायत, कशासाठी देतायत आपल्याला ज्ञान? आपल्याला कशासाठी माहिती करून देतायत? आपल्या सगळ्यांना माहिती होतं भगवान आहेत, एक शक्ती आहे, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. पण आपल्याला अजूनपर्यंत त्यांचं खरं ज्ञान झालेलं नाहीये, जे भगवद्गीता देते. कारण ते स्वतः सांगतायत भगवद्गीतेचं काय महत्व आहे, की भगवंतांची वाणी आहे. आपण अनेक ग्रंथ बघतो, अनेक ग्रंथांचा अभ्यास आतापर्यंत केलेला आहे, पण हे ग्रंथ कोणीतरी लिहिलेले आहेत आणि कोणाच्या तरी मार्फत बनलेले आहेत. पण भगवद्गीता अशी आहे की ती स्वतः भगवंतांनी सांगितलेली आहे, म्हणून तिला महत्व आहे. प्रेमाने सतत सतत म्हणजे प्रत्येक क्षणी माझी सेवा. आता इथे सेवामध्ये मी आता तुम्हाला म्हटलं की सेवा म्हणजे तुमचंच काम आहे ना, पण प्रत्येक कर्म म्हणा ना, मी तुझी सेवा करतोय, मी प्रत्येक गोष्ट करते, मी माझी भांडी घासते, मी तुझी सेवा म्हणून करते भगवान. ही सेवा आहे तुझी. आपल्या घरातलीच कामं, आपल्या कुटुंबांसाठीच केलेली कामं, पण मी सेवा म्हणून करते, हा भाव यायला पाहिजे मनामध्ये. याने होतं काय, की प्रत्येक कर्म हे त्यांच्यासाठी व्हायला लागतं आणि त्यामुळे ते अकर्म होतं, त्यातून मुक्त होतो आपण कर्मातनं. अन्यथा तुम्ही कितीही डोकं आपटा, काही करा, कितीही वेदांचा अभ्यास करा, कितीही दान द्या, कितीही तपाचरण करा, शून्य परिणाम आहे जोपर्यंत तुम्हाला भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणून मग सेवा करण्यात युक्त असणाऱ्या भक्तांना ज्ञान देतो, मग ते मला शरण येऊन पोहोचतील. शरण येणं म्हणजे शेवटी काय आहे, नतमस्तक होणं, आदराने झुकणं आणि त्यांची सत्ता मान्य करणं. तर जेव्हा आपली अवस्था आहे, ते जेव्हा कळतं की सगळ्यांचे मूळ उद्गमस्थान हेच आहेत, मग आपोआपच आपण त्यांना शरण जातो, मग आपण आपोआपच आपल्याला समर्पित करतो. हळूहळू होणाऱ्या गोष्टी आहेत, पायरी पायरीने क्रमाने होणाऱ्या गोष्टी आहेत. पुढची स्लाइड. तर हा बुद्धियोग आहे, मी तुला बुद्धियोग प्रदान करतो. जसं आपण कर्मयोग बघितला, ज्ञानयोग बघितला, तसा हा बुद्धीचा योग आहे. तेषामेवानुकंपार्थम, ही बाजूची गोष्ट आहे ना, ती शुकदेव गोस्वामी परीक्षित राजाला भागवत महापुराण सांगतायत. तर त्याचं हे आपण बघतोय बाजूला. तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दिव्याने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. बघा अंधार कशामुळे झालाय, तर दिवा नाहीये म्हणून अंधार आहे. आता आपण एका खोलीमध्ये आहोत आणि जर खोलीमध्ये दिवा पेटवला नसेल, प्रकाश नसेल, तर आपल्याला त्या खोलीतल्या गोष्टी दिसणारच नाहीत आणि त्याच्याचमुळे हा अज्ञानरूपी अंधकार आहे. मग काय होणार, आता एखादी दोरी कोपऱ्यात पडलेली आहे. आता हा दोरीचं मला खूप आवडतं, मी प्रत्येक वेळी उदाहरण देते. ही दोरी पडली आहे, पण अंधकार असल्यामुळे, काळोख असल्याने तुम्हाला दिसत नाही की काय आहे ते पडलेलं. तो साप आहे का, सापासारखा तर दिसतोय. मग भीती वाटते, अरे बापरे साप तर नाहीये ना, मग मला येऊन चावेल. पण ती खरी तर दोरी आहे, पण अंधारामुळे दिसत नाही. पण जेव्हा दिवा लावाल, जेव्हा दिवा पेटेल आणि जेव्हा ज्ञानाचा प्रकाश पसरेल, तेव्हा तुम्हाला खरं ज्ञान होईल. अरे मी आतापर्यंत त्याला साप समजत होतो, ती तर साधी दोरी आहे, मी उगाच घाबरत होतो, उगाच संसाराला घाबरत होतो, उगाच मृत्यूचं भय वाटत होतं. ज्ञान झाल्यावरती प्रकाश जेव्हा पसरतो, तेव्हा ते भय आणि चिंता आपोआपच कमी होतात. मग खरं त्या वस्तूचं ज्ञान होतं, मृत्यूचं ज्ञान होतं, संसाराचं ज्ञान होतं. आणि म्हणून त्यांचा विशेष अनुग्रह म्हणजे कृपा, आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयात ते आहे. पण जेव्हा कर्मसाम्य होतं, पापपुण्य समान होतं. बघा एक मोठीच्या मोठी शिडी आहे, तुम्ही एक विचार करा, एक मोठी शिडी आहे, मोठीच्या मोठी, की त्याची सुरुवात कुठे शेवट कुठे काही माहिती नाही. आणि प्रत्येक शिडीच्या पायरीवर अनेक जीवात्मे उभे आहेत, अनेक जीव उभे आहेत. आता आपण जिथे आहोत ना, तर आता आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त होतंय, भगवंतांची कृपा प्राप्त होते, आपल्यावर विशेष अनुग्रह होतोय. पण अशा अनेक जीवात्मे आहेत की ज्यांना हे ज्ञान पूर्वी मिळालेलं आहे. अनेक ऋषी मुनी आहेत, अनेक महर्षी आहेत, असे आपल्या वरच्या पायऱ्यांवर अनेक लोक आहेत आणि आपल्या खालच्या पायऱ्यांवर पण बरेच जीवात्मे आहेत. त्यामुळे आपण काय करायचंय, आपण स्वतःला काही मोठं खास स्पेशल असं काही समजायचं नाहीये की मी कोणतरी मोठा आहे आणि भगवंतांचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे. तर अशा अनेक अनेक लोकांना त्यांनी ज्ञान दिलेलं आहे, त्यांनी स्वतःला प्रगट केलंय. आता माझी वेळ आलेली आहे, त्यामुळे आता माझ्यासाठी ते आपल्याला स्वतःला प्रगट करतायत आणि माझ्या खाली अनंत जीवात्मे आहेत. मग आपण काय करायचं, की आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली की थोडासा प्रयत्न करायचा, त्यांनाही त्याची अनुभूती यावी, त्यांना सांगायचा प्रयत्न करायचा. मग त्यांची कृपा झाली की त्यांनाही ते ज्ञान प्राप्त होणार आहे. म्हणून खालच्या लोकांकडे असं हाडतूड करण्यासारखं असं ह्याने बघायचं नाही आणि वरच्या लोकांकडे बघायचंय आदरभावाने. पण हे समजायचे की हे सगळ्यांना प्राप्त होणार आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात ते आहेत.
आत्ता मला विशेष अनुग्रह झालाय, कारण आता माझी ती वेळ आलेली आहे. आणि योग्य वेळ आली की सर्व काही प्राप्त होतं. आणि अज्ञान म्हणून पुढची स्लाइड माताजी. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम आदिदेवमजं विभुम आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम. त्याने मान्य केले की तुम्ही पुरुषात उत्तम आहात. 3 पुरुषावतारामध्ये तुम्ही भगवान आहात. ऐश्वर्य आहे तुमच्याकडे परिपूर्ण. तुम्ही 84 लाख योनींचे एकमेव बीजप्रत पिता आहात. परमधाम, परमधाम म्हणजे खरं धाम, खरं घर. आपलं खरं घर ते आहे. आता आपण किती फिरलो, कुठेही हॉटेलमध्ये गेलो, किती चांगल्या चांगल्या ठिकाणी गेलो, पण जेव्हा तिथलं वास्तव्य संपतं तेव्हा आपल्याला कुठली ओढ लागते? आपल्याला आपल्या घरची ओढ लागते. असं आहे का की तिथे गेलो आणि घराला विसरून गेलो आणि तिथेच राहिलो आणि मी कुठे होतो, मी कुठे राहत होतो, आता मला काहीच आठवत नाहीये. पण जेव्हा आपण, कारण ते सगळं तात्पुरतं आहे, जेव्हा आपण आपल्या खऱ्या घरी येतो तेव्हा आपल्याला किती निश्चिंत वाटतं. आपण सगळं सामान टाकतो आणि मस्त गादीवरती असं मस्त लोळण घेतो आणि सगळ्या विवंचनेत अगदी छान उबदार घरामध्ये वाटायला लागतं. आणि किती ठिकाणी उत्तमोत्तम फिरून आलेलो असलो तरी त्या घरामध्ये जे आनंद मिळतं, जे सुख मिळतं, त्याचं कोणी वर्णन करू शकणार नाही. आणि शेवटी घर आपलं जे धाम आहे ते महत्वाचं आहे, ते आपलं खरं स्थान आहे. आणि आपण जे फिरतोय जगामध्ये ते तात्पुरत्या गोष्टी आहेत, तात्पुरतं स्थान आहे. आणि म्हणून परमधाम आपलं परम घर ते आहेत, परम पवित्र, कुठलाही दोष नाहीये, परम सत्य, भगवान परम सत्य आहे. बाकी लोक जे सत्य सांगतात ते त्यांच्या पुरतं असतं. आता छोट्याशा बाळाला तुम्ही घाबरवलं आणि आई सांगते, अरे त्या काळोखात ना बागुलबुवा आहे, जाऊ नको, जाऊ नको, बाहेर जाऊ नको, काळोख आहे ना, अंधार आहे. तर तो पण सांगतो दुसऱ्याला, त्याच्या मित्राला बोबड्या बोबड्या स्वरात, अरे बाहेर नको जाऊ, तुला माहितीये का, तिथे एक मोठा बागुलबुवा बसलाय. हा, आता तो हे सांगतोय, बालसुलभ सांगतोय, तर ते असत्य आहे का? ते सत्य आहे, कारण त्याच्या दृष्टीने तो बागुलबुवा आहे, तो बाहेर कुठेतरी लपलेला आहे, त्याच्या मनात त्याला माहितीये की तो आहे, म्हणून ते तो दुसऱ्याला सांगतोय, म्हणजे ते त्याच्या पुरतं सत्य आहे. तसंच आपण जसे मोठे होतो, तो मोठा झाला मुलगा की मग त्याला काय, अरे आई काहीतरी काही सांगत होते, घाबरवत होती की मी बाहेर अंधारात जाऊ नये, मला काही लागू नये, म्हणून ती मला केवळ तिने तो मला सांगितलं होतं. पण आता तो तसा बागुलबुवा काही नाहीये. मग आता ज्ञान झाल्यावर सत्य बदललं. मग पुढे आपण जसं जसं मोठे होतो आपल्याला अनेक गोष्टी समजायला लागतात. पण असं असलं सत्य आपल्या बाबत बदललं तरी पण परम सत्य कधीही बदलत नाही. तुम्ही माना मानू नका, त्याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही शाश्वत म्हणजे नेहमीच आहात. दिव्य दिवधातूपासून तेजस्वी प्रकाशमान, म्हणून त्यांच्या भोवती बघा कसा प्रकाश पसरलेला आहे. आदी पुरुष, सगळ्या पुरुषांची सुरुवात, म्हणजे सर्वांचे आदी, अजन्मा, कारण त्यांचा जन्म होत नाही, ते अवतरित होतात, त्यांचा आविर्भाव होतो, ते प्रगट होतात, त्याचं प्रगटीकरण होतं. विभू, विभू म्हणजे सर्वव्यापी आहात. नारद, नारद मुनी भक्त, भक्त श्रेष्ठ म्हटले त्यांना. असित, देवल आणि व्यास, वेदव्यास, ज्यांनी वेदांचे विभाग केले, त्यांचं खरं नाव आहे कृष्ण द्वैपायन ऋषी. कृष्ण द्वैपायन ऋषींना वेदव्यास म्हटलं जातं, कारण ते वेदाचे विभाग करणारे असे ऋषी आहेत. तर ते असे जे महर्षींनी तुमच्याबद्दल या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्ही मला तेच सांगत आहात. बघा, एखादी गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी जे आपली आई वडील सांगतात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, जे आपले शाळेतले शिक्षक सांगतात तेव्हा विश्वास ठेवतो, आपल्यासाठी जे जे आदर्श आहेत, आपले ग्रंथ त्याच्यात जे लिहिलंय त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, आपले गुरु जे सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. तसंच तो म्हणतोय की यांनी आतापर्यंत सांगितलं होतं तुमच्याबद्दल, पण आता मला तुमच्याकडून कळतंय. बघा, म्हणजे त्याची अवस्था आपल्यासारखीच आहे, सर्वांसारखी. पुढची स्लाइड. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवः. हे कृष्ण, तुम्ही सांगितलेले सर्व काही मी पूर्णपणे सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवन, देवता तसे दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. हे फक्त मनुष्य देह इतका दुर्लभ आहे की फक्त मनुष्य देह हाच फक्त कर्मयोनी आहे, बाकी सगळ्या भोगयोनी आहेत. त्यामुळे ते कोणीही जाणू शकत नाही त्यांचं अस्तित्व, त्यांची इच्छा असल्याशिवाय. पण मनुष्य असं आहे की तो हे जाणून घेऊ शकतो. त्यांच्याबद्दल जाणण्यासाठी मनुष्य देहाची गरज आहे. हे पुरुषोत्तम, हे भूत भावन, भूतांना मोडून टाकणारे, हे भूतेश, हे देवादिदेव, देवांचेही देव, हे जगतपते, जगाचे पती, जगाचे स्वामी, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. तुमची इच्छा असेल, तुमची अंतरंगा शक्ती, अंतर्मुख करणारी शक्ती, तुमची राधाराणी, तुमची लाधिनी शक्ती, आनंद प्रदान करणारी शक्ती, तिच्याद्वारेच आपण आपलं खरं स्वरूप जाणून घेऊ शकतो.
आणि त्यांनाही जाणून घेऊ शकतो. पुढची स्लाइड माताजी. हे योगेश्वर कृष्णा, योगाचे ईश्वर, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे, हे भगवान कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. आता प्रत्येकाला आपल्याला पडणारच प्रश्न आहे ना, भगवंतांबद्दल कळलं, आता मी काय करू. आपण काय विचारतात, तुम्ही खूप सांगितलं, पण आता मी काय केलं पाहिजे, हा प्रश्न असतो. म्हणून तो म्हणतो, आता तुम्ही मला सांगितलं खरं, पण आता मी कसं करू, मी चिंतन कसं करू, मी स्मरण कसं करू आणि कोणकोणत्या विविध रूपात करू. हे जनार्दन कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे मला विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितकं अधिक श्रवण करतो, कारण त्याला रस प्राप्ती होते, त्यामुळे मला अधिक तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते. पुढची स्लाइड. बघा, या सगळ्यांना भगवंतांच्या विभूती आहेत. माताजी स्लाइड आली नाहीये. आली माताजी? नाही, नाही आली अजून. मला नाही दिसत आहे, खाली आहे वाटतं. जरा अजून वर घ्या ना प्लीज. माताजी बरोबर आहे, इकडे आली, अरे मला स्क्रीनवर आली आहे. अच्छा, माझ्याने आली. जरा थांबा बघते. हो. अरे अच्छा, ठीक आहे. याच्या पुढेची स्लाइड मला नाही दिसत आहे, पण तरी मी सांगते की त्याच्यामध्ये प्रत्येकातले जे महत्वाचे आहेत ती सगळी विभूती भगवंतांनी सांगितली. आता ही विभूती ऐश्वर्य म्हणजे काय, तर आतापर्यंत आपण कोणाकोणाला मानत होतो. आता आपण ज्या ज्या गोष्टी पाहतोय, इंद्र आहे, इंद्र देवाचा राजा आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, किंवा आदित्य आहेत, रुद्र आहे, किंवा स्कंद आहे, महासागर आहे, भृगू आहेत, तर असे अनेक जे ऋषी आहेत. आता प्रत्येक जण वेगवेगळ्यांना मानतोय. हा, आता आली, आता आली. तर प्रत्येक जण वेगवेगळ्याला मानतोय, पण त्यांच्या मुळाशी कोण आहे, तर ते सांगण्यासाठी हेतू काय आहे त्याचा, मी तुम्हाला पहिल्यांच सांगते. आणि सगळे खूप आहेत असे अनेक, की त्यातले प्रत्येकातले महत्वाचे, आणि ते जे प्रत्येकातले महत्वाचे ते मी आहे असं सांगण्याचा हेतू काय, बाकीचे ते नाहीयेत का, तर तसं नाहीये. जे श्रेष्ठ त्या त्या पूर्ण गटातले जे श्रेष्ठ आहेत, ऋषींमधले श्रेष्ठ आहेत, ते मी आहे असं म्हणण्याचा अर्थ काय आहे, की सर्व काही मीच आहे, सर्व काही तेच आहेत. पण आपल्याला समजावं म्हणून त्यांनी या भाषेमध्ये, विभिन्न भाषेमध्ये जसं बाळाला आई समजावते ना, तसं समजावलेलं आहे. तर मी आहे कोणामध्ये, आदित्यामध्ये 12 आदित्य आहेत. कुठले कुठले आहेत, तर या सगळ्या अभिव्यक्ती आहेत त्यांच्या. म्हणजे थोडक्यात एकच लक्षात ठेवायचं, जे जे काही आहे ते ते सर्व तो परमात्माच आहे. बस एका वाक्यात सगळं ज्ञान आलं. आता हे जे सांगतायत ते आपल्या प्रत्येकासाठी वेगळं वेगळं सांगतायत. आता आदित्य म्हणजे काय, तर आदित्य 12 आहेत. कोण आहेत, विवस्वान, आर्यमान, त्वष्टा, सवित्र, भग, धाता, मित्र, वरुण, असं, पुषाण आणि इंद्र आणि विष्णू. आता यातले विष्णू महत्वाचे आहेत, म्हणून ते म्हणतात आदित्यामध्ये विष्णू मी आहे. तेजस्वी जे सर्व काही आहे, ज्यांच्यामध्ये तेज आहे, त्याच्यामध्ये सूर्यनारायण मी आहे. म्हणजे बाकीचे ते नाही आहेत, लक्षात घ्या. त्यांच्यातलं तो मी आहे म्हटल्यावरती बाकीचे नाहीत असा अर्थ नाही होत. तो मी आहे म्हटलं सर्वच मी आहे, प्रत्येक गोष्ट तेच आहेत. तर अशा रीतीने मरुदगड म्हणजे वायू जे आहेत त्याच्यातली मरीची मी आहेत. नक्षत्र 27, आता 28वा आहे अभिजित, पण चंद्र मी आहे. वेदांमध्ये 4 वेद आहेत, आता त्यातले 3 प्रमुख मानले जातात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. सामवेदामध्ये सगळ्या यज्ञाच्या ऋचा आलेल्या आहेत, तर तो सामवेद मी आहे. म्हणजे ऋग्वेदही ते आहेत आणि ते यजुर्वेदही आहेत आणि ते सामवेदही आहेत, सर्व काही तेच आहेत, अथर्ववेदही तेच आहेत. देवांमध्ये राजा मी आहे, इंद्र, इंद्र ही पदवी आहे. तर अशा रीतीने प्रत्येकामध्ये सांगितलंय त्यांनी, की पुराणांमध्ये जलाशयामध्ये सागर मी आहे, ऋषींमध्ये भृगू मी आहे, नंतर नामजपाचा यज्ञामध्ये यज्ञ मी आहे, म्हणजे यज्ञामध्ये नामजप यज्ञ मी आहे. अचल गोष्टीमध्ये हिमालय मी आहे, वृक्षांमध्ये वटवृक्ष मी आहे. खरं तर पिंपळ आहे पाहिजे ते, पिंपळाला महत्व आहे, अश्वत्थ, अश्वत्थ. तर ते वटवृक्ष दिलंय, पण अश्वत्थ आहे तिथे. पण ठीक आहे, याचा काही फरक नाही पडत हो. आता काय तुम्ही अश्वत्थ म्हणा, वड म्हणा, नाहीतर औदुंबर म्हणा, की काही म्हणा, सगळंच मी आहे म्हटल्यावरती काय त्याच्यात सगळंच आलं ना. पण तरी सामान्य माणसांना त्यांच्या दृष्टीने समजावं म्हणून ते म्हटलेलं आहे. तर अशा रीतीने तुम्ही हे सगळं आहे ना, ते आपण प्रत्येक श्लोकात ते आलेलं आहे. पुढचा स्लाइड माताजी. पण लक्षात ठेवायचं, त्याच्या पुढची स्लाइड, सगळं मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे म्हणताना, श्रेष्ठ मी आहे म्हणताना बाकीही तेच आहेत, हेही लक्षात ठेवायचं. आता या त्यांच्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत. त्याच्या पुढची स्लाइड माताजी. अजून एक स्लाइड, हा 10:39, हा बरोबर. तसेच हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही.
चराचर हा जो शब्द वापरला जातो, चर म्हणजे काय? चर म्हणजे चालणारा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा. अचर म्हणजे काय? जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आता वृक्ष आहेत, ते एका ठिकाणाहून वेली वाढू शकतात, पण वृक्ष नाही जाऊ शकत. त्यांची मुलं जिथे तिथेच राहतात. दगड आहे, आता दगडामध्येही परमात्मा आहे, दगडामध्येही चैतन्य आहे. आपल्या घरातली पुस्तकं, त्या प्रत्येक पुस्तकात चैतन्य आहे. आपले कपडे, कपड्यातही चैतन्य आहे. आपलं निर्जीव फर्निचर, जे आपल्याला निर्जीव वाटतं, पण प्रत्येकात सुप्त चैतन्य आहे. कणाकणामध्ये तो परमात्मा आहे. म्हणून अध्यात्मामध्ये कोणीही निर्जीव नाही आहे. म्हणून ते चराचर प्राणी त्यांच्याशिवाय असते, कारण ते सगळ्यांचा आत्मा आहेत. जर आत्मा नसेल तर अस्तित्वच राहणार नाही. त्यामुळे ते त्यांच्याशिवाय काही राहूच शकत नाही. म्हणून संपूर्ण सृष्टी, आता इथे खरं तर सृष्टी म्हणजे निर्मिती नाही म्हणता येत. निर्मिती म्हणजे नवीन काहीतरी बनवणं. इथे नवीन काहीच बनत नाही, ते फक्त व्यक्त अव्यक्त या अवस्था आहेत. पण त्यांच्यातनं सगळं बाहेर पडतं आणि पुन्हा त्यांच्यात ते विलीन होतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे परंतप माझ्या दिव्य विभूतींना, माझ्या ऐश्वर्याला अंत नाही. कारण जे जे काही दिसतंय, जे जे काही अनुभवायला येतंय, जे जे काही अस्तित्वात आहे, ते सर्व मीच आहे. आता हे जर तुला सांगत बसलो, या लेक्चरमध्ये सांगत मी जरी बसले त्यांच्याबद्दल, तर अजून 10 तास कमी पडतील. 10 तास काय, 2 जन्म कमी पडतील मला सांगायला. पण आता हे आपण आपल्या काळामध्ये बसवायचंय, म्हणून मी तुला थोड्याशा गोष्टी सांगतो. मग त्याच्यावर तू जसं शीताची परीक्षा आहे, तसं तू भाताची परीक्षा कर. त्यामुळे तुम्ही पण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्या दिव्य विभूती एवढ्याच नाहीयेत. जे जे काही अस्तित्वात ते सगळं तेच आहे. फक्त ते आपल्या ज्ञानाला, आपल्या बुद्धीला समजावं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. नुसती सूचना देत आहेत की अमुक अमुक आहे, पण आहे ते कितीतरी अगदी विस्तीर्ण, विराट, की त्याचं आपण काही वर्णनही करू शकत नाही. पुढची स्लाइड माताजी. यद्यद् विभूतिमत्सत्त्वं श्रीमद् ऊर्जितमेव वा तत्तद्देवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम्. इथे लक्षात ठेवा, अनुस्वार जिथे येतो आणि अम असतो ना, तो नीट म्हटला पाहिजे, कारण ते बीज मंत्र आहेत. लक्षात घ्या. त्वम, इथे जेव्हा आपण त्वम म्हणतो त्यातला जो अम आहे तो तुमच्यामध्ये घुमला पाहिजे आतमध्ये, कारण ह्या बीज मंत्रांमध्ये प्रचंड शक्ती सामावलेली असते. जिथे जिथे अनुस्वार येतात, प्रत्येक अक्षरावर अनुस्वार दिला की त्याचा बीजमंत्र बनतो. आणि बीजमंत्रामध्ये जसा वृक्ष सामावलेला असतो, तशी प्रचंड शक्ती त्या बीजमंत्रामध्ये असते. म्हणून जेव्हा तुम्ही उच्चारण करता तेव्हा त्यात अनेक बीजमंत्र असतात, त्यामुळे त्याचं उच्चारण नीट केलं पाहिजे. संभवम, तो मम आला पाहिजे. त्वम, नुसतं आपलं म्हणायचं म्हणून काहीतरी म्हणत बसायचं नाही. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती, सगळं ऐश्वर्याने संपन्न, सुंदर, म्हणजे अत्यंत सुंदर, म्हणजे तुम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही. तेजस्वी, तेजाने भरलेल्या अशा अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे प्रगटीकरण. बघा, एखादी गोष्ट जी आहे ना, तिची अभिव्यक्ती होणं म्हणजे काय, की ती प्रगट होणं किंवा तिचं ज्ञान होणं किंवा आपल्या ती अनुभवाला येणं, याला म्हणतात अभिव्यक्ती. माझ्या तेजाच्या केवळ एका पुल्लिंगातून, एका कणातून, त्यातून उत्पन्न झाल्यात. म्हणजे किती प्रचंड, म्हणजे तुम्ही नेती नेती म्हटलेलं आहे वेदांनी, की आम्ही तुझं वर्णनच करू शकत नाही, माझे शब्द आमचे अपुरे आहेत, असं वेद म्हणतात. नेती नेती नेती, उपनिषद म्हणतात नेती, तुला कोणी जाणू शकत नाही. तर इतकं आपण बघितलं, आपण ते वाचू पण शकलो नाही, तर ते फक्त एका स्फुल्लिंगातनं उत्पन्न झालंय, हे तू जाणून घे. म्हणजे किती विराट स्वरूप आहे त्यांचं. पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. अथवा बहुनैतेन किम्यातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? बघा, आता इतकं सांगितलं, सांगतातच आहेत, सांगतात. 45 मिनिटातच सांगितलंय फक्त. आपल्याला असं वाटतं की 18 अध्याय आहेत आणि 18 अध्यायात आपण एवढं वाचतोय, रोज एक एक भेटतोय, 18 दिवस करतोय. पण त्यांनी वडाच्या त्या झाडाखाली फक्त, कुरुक्षेत्रावर त्यांना फक्त 45 मिनिटात ज्ञान दिलेलं आहे. पण ते एवढं ज्ञान देऊन पुढे काय म्हणतायत, की सविस्तर किंवा ज्ञानाच्या फापट पसरायची गरजच काय आहे? तू एवढं सगळं जाणून कशाला? माझ्या केवळ एका अंशाने, म्हणजे त्यांच्या एका केवळ स्फुल्लिंगाने, त्यांच्या केवळ एका ठिणगीने मी संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलोय. नुसतं व्यापलेले नाहीयेत. जसं आकाश महाभूत असावं सगळं त्यांच्यामध्ये असतं, तसं त्यांना धारण पण केलेलं आहे. धारण नसतं केलं तर पृथ्वी कुठेही पडून गेली असती. हे गुरुत्वाकर्षण शक्ती पण जी आहे ती त्यांचीच शक्ती आहे. सगळ्या ग्रहमाला चालल्या आहेत. अरे, आपण रोज ऐकतो, मी तर किती वेळा ऐकलं, की कुठला तरी मोठा एक
आला एक मोठा आणि आपल्या पृथ्वीवर आदळणार आहे वगैरे वगैरे, पण तरीही पृथ्वीचं संरक्षण कुठली तरी शक्ती करतेय ना. अन्यथा आता शकल शकल झाली असती, कुठेतरी पडून गेलो असतो अवकाशामध्ये. पण हे सगळं सुसूत्रपणे चाललेलं आहे सगळं. आणि म्हणूनच म्हणतात की धारण करून राहिलो, हे मग धारण करणं. बघा, ज्ञान होणं ही गोष्ट वेगळी आहे. आता आपण प्रत्येक जण, आता मी बोलतेय, आपण सर्व ऐकतोय, पण प्रत्येकाची ग्रहणशीलता वेगळी असते. ग्रहण करण्याची, घेण्याची. आणि नंतर एक धारण शक्ती असते. धारण म्हणजे काय? ते धरून ठेवलं पाहिजे. म्हणून भगवंतानी आपल्या सगळ्यांना धरून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं जे संपूर्ण विश्व ते व्यापून 10 अंगुळे उरले आहेत, असं उपनिषदात म्हटलंय. म्हणजे सर्वव्यापी. विष्णू या शब्दाचा अर्थ काय आहे? जे सर्वव्यापी तत्व, सर्व व्यापून उरलेलं तत्व. हे सगळं काही व्यापल्यानंतरही ते उरले 10 अंगुळे. एवढं त्यांचं विराट रूप आहे. आणि असे कोटीच्या कोटी ब्रह्मांड, हे तर नुसतं भौतिक जगत आहे. त्याच्या पलीकडे आध्यात्मिक जगत आहे. त्यात वैकुंठ धाम आहे, साकेत धाम आहे, गोलोकधाम वृंदावन आहे, त्यात ब्रह्मज्योती आहे, अनेक गोष्टी आहेत. हे किती प्रचंड विस्तार आहे हा. पण ते म्हणतात कशाला कशाला जायचं, वेळ येईल तर जाणून घेईल ना. एवढंच जाणणार की सर्व काही मी आहे, माझ्या एका अंशाने मी सगळं व्यापलंय आणि धारण करून राहिलंय. पुढचा स्लाइड माताजी. आता हे आपण पहिल्यांदा पाहिलं तेच आहे, की आपण काय पाहिलं? शुद्ध भक्ती. आता भक्ती करण्यासाठी महात्म्य माहिती पाहिजे, मोठेपणा माहिती पाहिजे. जर मोठेपणा समजलाच नाही तर कशी काय भक्ती होणार आहे? म्हणून तर ते ऐश्वर्य सांगतात. नाहीतर काय, त्यांना काय अहंकार नाही, दाखवायचं नाहीये. हा काय शो बिझनेस नाहीये की बघा 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 माझं बघा, हे बघा ते बघा, असं काही नाही याच्यात. यात हेतू आहे की अर्जुनाला स्वरूप कळावं, कारण तो भक्त आहे. त्याने अजून त्यांची अधिक अनन्य अव्यभिचारिणी भक्ती करावी, त्यांना खरं स्वरूप माहिती व्हावं, त्याचं हित व्हावं. आणि म्हणून सांगतायत. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सगळ्या आपल्या विभूती त्याला सांगितल्या. आणि त्यानंतर तो शांत नाही बसला. तो पुढच्या याच्यात म्हणतोय, दाखव आता मला. सांगितल्या ठीक आहे, पण मी अजून काही संतुष्ट नाही झालेलो. तर ते काही ज्या विभूती त्यांनी दाखवल्या ते आपण उद्या बघणार आहोत. तर कोणाचे प्रश्न असेल तर विचारा. माताजी. हा बोला. प्रभूजी, पण एक लक्षात घ्या, तुम्ही हा. विचारा, तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तरं देईन, इतरांच्याही देईन. फक्त आपल्याला वेळ जो आहे की नाही तो आपल्याला असा आहे की आपली पुढची पुढची बॅच असते, तर 5 पर्यंत ते आहे. तर तुम्ही विचारा, मी उत्तर देते. नाहीतर उद्या तुम्ही दुपारी जाऊ, लवकर जाऊ. तुम्ही असताना 15ला 3:15ला मी तेव्हा देईन. बोला बोला, विचारा विचारा. तर माताजी, हे बंद करा जरा आपलं रेकॉर्डिंग. हो हो माताजी करते. हा, हरे कृष्ण हरे कृष्ण. कृष्ण